गाईज, आपण चाललो आहोत बँकमध्ये पैसे डिपॉझिट करायला. माझा आउटफिट बघा, कूल, माझ्या नेलपेंटला मॅच होणारा. सो आपण रेडी होऊया. आपण आज बँकेत जाणार आहोत आणि करणार आहोत, माहित नाही मला काय करणार आहोत, पण बँकेत तर नक्की जाणार आहोत आपण. चला रेडी होऊया. तर चला पटपट स्किन केअर करून घेऊया. 3 वाजता बँक बंद होते, 3:30. टोनर लावलंय आपण. काय ना, हे काय माहिती, दोन्ही काचेच आहे. मग भीती वाटते काही नको केलंय तर म्हणा. हे असं असं घ्यावं. चला लवकर लवकर चला. 2 दिवस बापरे केवढा पाऊस आहे. माझी झाडं सगळी हलत होती. मला भीती वाटत होती तुटतील की काय. कपडे घाल रे. चल, मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे गाईज. आता लावणार आहे मी सनस्क्रीन. घाल कपडे, काय हवंय तुला? जा. अरे असं काय गाईस. तर अभि कपडे घेत होता, त्याने ते नीट नाही लावलं यार. असो, मी सनस्क्रीन लावणार आहे. आणि बरं झालं तो आला मध्ये, कारण मॉइश्चरायझरच्या वरती लगेचच सनस्क्रीन नसते लावायची, 2 मिनिटानंतर लावायची. 2 मिनिटं झालेली आहेत. मी सनस्क्रीन घेतली हातावर. आता आपण दुसरं काय लावणार आहे माहितीये का? तर ऍक्च्युली आंघोळ केल्या केल्या लावायचं असतं, पण ठीक आहे. हे माझं सगळ्यात फेवरेट अत्तर आहे. मला असं वाटतं की सगळ्यांनीच खूप छान स्मेल केलं पाहिजे, जेणेकरून स्वतःलाही छान वाटेल आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही छान वाटेल. चला, झालंय. तर आपलं लिपस्टिक राहिली आहे. सॉरी, हे मी लिप बाम लावलंय. आता त्याच्यावर लिपस्टिक लावूया. मी थोडासा माझा हे दाखवते, कपडे दाखवते. मी हे असं वेअर केलं आहे. सो मला असं की ह्याच्यावर ही लिपस्टिक जरा जास्त चांगली जाईल. भाई साहब, ये किस लाइन में आ गए आप? बाय द वे गाईज, मी त्या दिवशीच गेलेली वेस्ट साईडला, आणि वेस्ट साईडवरून मी भरपूर सारी शॉपिंग केली आणि तिथूनच मी हे असं क्यूट हे घेतलं, सॅनिटायझर. चला चलो हे चला. बँकेत कशाला चाललोय? चेक टाकायला, आणि चेकच नाही घेतला. चेक इकडे नाही आहे, देवारात नाही. देवारातला उचलून मी कपाटात ठेवलाय. सो आपण आता कपाटात बघूया. हे बघ, हे असं कसं मध्ये बारदन झोपलेलं असतं. काय आहे तुझं? माणसांनी चालायचं कसं? माझे कपडे सगळे पाडून घालतो आणि त्याच्यावर झोपतो. झोपता म्हणजे काय? चेक गाईस, चेक. काम केल्यानंतर जो एक कष्टाचा चेक मिळतो, तो चेक डिपॉझिट करायचा आहे गाईस. दाखव दाखव, हातात काय आहे? बॅगेत का घेऊन जातो तू? म्हणजे माझी आहे. माझी नाही आहे ती, तुझी आणि माझी दोघांची आहे. ते लिहिलंय, काय लिहिलंय माझं? तू आता तुझं माझं करायला लागला. तुझं माझं करणार तू आता आपल्या संसारात. तुझ्या माझ्या संसारात. ही बॅग पण घेणार आहेस तू? हो. काय वेळ लागलाय का तुला? अरे हा काय सगळीकडे, काय तुला काम घेऊन फिरायचं असतं यार? खराब होतो यार, शपथ शपथ, सगळा मूड खराब होतो यार. कधीचा माणूस मला वेळ नाही देत यार. चला निघूया, चला. बाय बाय, आम्ही चाललो. बाय बाय, टाटा. चल निघूया. तू कुठे? तुला कोणी बोलली मी? तू कुठे चालला? बस खाली. सुबह से शाम तक काम काम काम, खाना हराम. टिलू बाबू, हे बघा. मम्मा काही नाहीये लोद्या.
पावसात मेजर प्रॉब्लेम आहे, कपडे सुकत नाहीत म्हणून मी हे मागवलं ॲमेझॉनमध्ये. आता माझे कपडे सुकले आहेत. माझ्याकडे 3 विंडशीटर आहेत. जसं हे जरा फुल आहे ते ना एकदम शॉर्ट पडतं. नाही, घराची चावी तुझ्याकडे आहे ना, नाही घेतली कारण तू बधीर आहेस. बोल, केस विंचरायला आरसा आहे का माझा मोबाईल? विंडो काय? अरे यार, केवढं बोलशील अच्छा हुआ कि मैं सही वक्त पर पहुंच गया, नहीं तो वो लोग तुझे मार मार के दाल ढोकली बनाते भी थे और शाम को खा भी लेते थे. चल बैठ. अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? मी हिला सकाळपासून सांगतोय पकड. कधी कधी आर्ग्युमेंट मध्ये जिंकल्यानंतर काय मजा येते ना बायकोसोबत. सकाळपासून मी सांगतोय की आता चेक डिपॉझिट करायला पण एक मशीन असतं बँक. चल चल, रेडायच काय, मूर्खेस का तू? काय अक्कल आहे का तुला? मग हिने हिच्या माझ्या हिच्या वडिलांना माझ्या सासऱ्यांना फोन केला. तेही मला तसंच म्हणे की हे काय वेडायच का, मशीन कुठे, काय कुठे. बरं बा. नाही नाही, ते म्हणाले की काही काही बँक मध्ये असतं. नाही, ते नाही म्हणाले नाही, नसतं असं नाही बोलले ते म्हणाले काही काही बँक मध्ये असतं, पण तुम्ही उगाच आळस करू नका, लवकर पोचा. ते म्हणाले की काही काही बँक मध्ये तुम्हाला हे करावं लागतं की तो एक बॉक्स असतो, तर तिथे टाकावा लागतं तो चेक. पण तो सगळ्याच बँक मध्ये तो बॉक्स नसतो. मी पण दिसते. अरे तू का लांब जातो? तर तुम्ही म्हटलं की बॉक्सचं नाही, आता आपण केवढं बोल, खूप पुढे गेलोय. सो मशीन असतं हा ते इथे एवढं आल्यानंतर, सांगायला जरा 1.5 मिनिटं घेतली. ते इथे आल्यानंतर ते आता आपण खायला कुठे जायचं? विषय लगेच बदलला. कुठे चाललोय आपण खायला? लाडू सम्राट. मला पिटी भातला जायचं होतं, पण ह्याने हेल्मेट आणलं नाहीये, मग आम्हाला लाडू सम्राट मध्ये जावं लागतं. काय ऑर्डर दिली आहे? तुला मसाला डोसा खावासा वाटतं म्हणून चीज मैसूर मसाला डोसा. आणि मी इथे आल्यानंतर जे नेहमीच खातो ती वडा उसळ. आणि खरवस पण खायचा आहे का आपण? खाऊ ना. स्किन किती छान आहे. हा काही स्किन केअर करत नाही, तरी पण याची स्किन एवढी चांगली कशी काय? बायकोचा फेस वॉश. लाडू सम्राटचा बटाटा वडा, म्हणजे लाडू सम्राटमध्ये आला आणि बटाटा वडा नाही खाल्लं तर तुमचा जन्म हे शी शी शी. आणि हा का तोय वडा उसळ. खाऊन सांगा नानू. आम्हाला माहित नाही आमच्या हॉटेलचं जेवण चांगलं आहे ती. हो बरोबर आहे. 50 वर्ष झाले उघडून काय बाजारात बसली होई इथं. माझ्या शरीराकडे जाऊ नका. मी हा बटाटा वडा खाऊन मसाला डोसा पण खाणार आहे. मी बारीक आहे पण मी सगळं खाते आणि तरीही मी बारीक राहते. ये पूछा मैंने यार आपसे. केलंच चालू. माझे नालायक मित्र नेहमी असेच करतात, फोनच उचलत नाही, कोणीच फोन उचलत नाही. आणि आता मला इथे थांबून ठेवलंय आणि अभि गावकरला पण जायचं. तर वाजले किती 4:15 झाले. माझं खाऊन पिऊन सगळं झालं आणि अजून ते आले नाहीयेत आणि एकही जण फोन उचलत नाही. जवळ जवळ नको नाही हो. लोक पण आता माझ्या तोंडाकडे बघायला लागली. अशा मित्रांचं काय केलं पाहिजे? ओला रुमाल इथे बांधून ठेवला, त्यामुळे माझ्या इथे ओलं झालं आणि त्यामुळे मला खूप चिडचिड पण होतीये यार. आता ओला रुमाल कोण इथे बांधून ठेवतं? रुमाल सुखाच बांधला होता, तो पावसाने ओला केला. अरे पण आता आम्ही असं फिरू का? चिडचिड 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 चिडचिड. चल आपण तिकडे छत्री बघूया, छत्री कितीला मिळते. कशाला चला आहे तू guys, घेतली? छत्री बघूया. अरे ती हरवलीस तू माझी छत्री यार.
हाऊस म्हणून छत्री नाही घ्यायची, पावसासाठी छत्री घ्यायची. मला नवीन छत्री हवी आहे. आताच मागवलीस नाही 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 प्लीज प्लीज मला नवीन छत्री घ्यायची यार नानू. म्हणून नवीनच मागवलीस. उगाच कुठे ती हरवलीस ना ती कुठे शोध. 1 hour later. कुठे मी नाही हरवली, मी हरवली. मी पण नाही हरवली, मग ती कचऱ्या बरोबर गेली वाटतं. आणि हिला काय अरे खरंच हरवली आहे छत्री. कचऱ्याबरोबर कशी झाली छत्री? मला काय माहिती यार, मला सगळे का अरे बोलतात. शोधूया आपण. सापडली अरे नसेल. नाही आहे घरी काहीच. मी अमेझॉन वर छत्री मागवली आणि ती छत्री हरवली. बस का 2 hours later. नाही मी ज्या प्राइसला मागवलेली त्याच प्राइसला. गाईस दिव्याचा अंधार आलाय. चला मला लागलं काही. माझ्या पायाला मेजर मार बसलाय. हे बघा लाल लाल झालाय, दिसतंय का? साइड में हटिए, मैडम को आने दीजिए. आइए मैडम, आइए. चलिए, टेक इट इजी, टेक इट इजी. ह्या चपलेचा ना पचाक पचाक असा आवाज येतो. हा? तुला लाज नाही वाटत? माझी चूक झाली, आय एम सॉरी बोललो. दादा तुम्ही काय आहात? अरे काय माहितीये की काकांकडे जातो मी. त्यामुळे बंद आपलं कॉन्टेंट आहे. त्याला फासावर चढवायचंय गाईज. का पण प्लीज कमेंट मध्ये सांगा की कुठला दोर चांगला आहे आणि कसा फास लावू शकतो आपण ह्याला. ओके पटकन जीव कसा जाईल पटकन. तडपून तडपून मेला पाहिजे. आता काहीतरी सांगणार. आम्ही रोज काय करतो, आम्ही असं 3 जण भेटतो आणि आमच्यावर अजून एक टोणगी असते ऋतुजा, ती पिकनिकला गेली आहे. तर आम्ही असे भेटतो आणि आम्ही ठरवतो की चला आपण एकत्र भेटायचं आणि आपण कॉन्टेंट विचार करायचा. पण आम्ही भेटल्यावर काय करतो? फपावगिरी, ओनली फपावगिरी. अजिबात काम करत नाही आम्ही. आणि मग जाताना कळतं की अरे बापरे आपण तर टाइमपासच केला, आपण शूटच नाही केलं. युटिलाइज करूया. आज आपण एक काम करूया, थम्सअप घेऊया आणि ओल्ड मॉंग टाकूया त्याच्यात. कारण सीझन त्याच्यात हा ओल्ड मॉंगचा वेळ आहे, तर आपण ओल्ड मॉंग टाकले. असं सगळं काहीच असतं. आणि अर्धा तास त्याने मला लालबागला थांबून ठेवलेलं. मी रडत होती बघा की माझा मित्र आलाच नाही मला घ्यायला. तो हा मित्र आहे, त्यामुळे मग मी त्याच्याकडनं ये लिया मैंने. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. इंट्रोवर्ट आहे तो, त्याला फार बोलायला आवडत नाही आणि तो कॅमेरा कॉन्शियस पण आहे, पण तो कॉन्टेंट क्रिएटर पण आहे. तो फक्त पोरींचीच बोलतो सारखं. ए मग मी हे पोरगी नाही आहे. कन्सिडर तर नाही करत. लक्ष नका देऊ ना, इग्नोर करा. सो गाईज हाफ आवर लेटर आम्ही काहीच शूट केलं नाही आहे आणि काहीच कॉन्टेंटही काढला नाही आहे. आम्ही जे घरी करतो ते आम्ही इथे येऊन परत करतोय. आमचा मोबाईल काढला आणि रील स्क्रोल करतोय. बेशरम लोक आहेत, हसतायत आणि ह्याच्यावरही. आता हा मला रील दाखवतोय. किती वाईट आहेस तू, किती वाईट, किती क्रूर आहेत रे ही लोक. बाय यार, नाही फनी आहे. आम्ही आता चाललो आहोत माझ्या घरी. चला आजचा दिवस संपला, आम्ही काहीच केलं नाहीये गाईज. जसं मी म्हणाली तसंच झालं आहे आणि तसंच झालंय गाईज. आम्ही काहीच केलं नाहीये आणि आता दिव्याशी ते नॉनसेन्स सारखा वाद घालतोय. अभी एक कोई भी गल्ली डालो. बरं हा राहतो दिव्याला आणि हा त्यांना शिकवतोय कुठे जायचं आणि कुठे नाही जायचं. मैं इधर ही रहता था, ये ज्यादा. अंकल इसको बोलो मुंह बंद करने अंकल प्लीज, नहीं तो मेरे हाथ शुरू हो जाएंगे. ये दीवे के अंदर को बोलो प्लीज चुप अभी शादी बैठे. हुई है ना, तो ये नवरे के इस पे उड़ती है, वो पट्टी के इस पे. नवरे के इस पे उड़ती है बहुत. हिंदी खोल पड़ती है. क्या त्रास दिया मैंने? उसको ढंग का खाना नहीं बना के देती. वो आता है, अभी उसके घर पे भेजा इसके नवरे को इसने और चाबी इसके पास ही रख दिया. अभी आप ही बोलो, ऐसा कोई करता है क्या? कोई बाइक को ऐसा करती है? प्रॉब्लम में आ गया तो वो पति बोलेगा 7 जन्म क्या है, इसी जन्म में मेरे को भारी पड़ गई.
काकी तुम्ही सो आजच्या दिवसासाठी एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये आणि असे छान छान ब्लॉग्स मी घेऊन येणार आहे आता. युट्यूबवर आपण परत कन्सिस्टन्सी दाखवायची आहे आणि भरपूर प्रेम द्या, भरपूर शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओज येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.